तर दुसरीकडे महायुतीतल्या मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्रच पाठवलंय। यापुढच्या बैठका माझ्या अध्यक्षतेखालीच घ्याव्यात अशा स्पष्ट सूचना शिरसाट यांनी मिसाळ यांना पत्रात दिल्या। तर संजय शिरसाट यांच्या पत्राला माधुरी मिसाळ यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तरही दिलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम सुरू आहे। मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठका घेतल्याचं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय। या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं कौतुक केल्याची माहिती मिळतेय। समन्वयातून काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। विभागाच्या परस्पर बैठकांवरून मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात काहीसा वाद पाहायला मिळाला होता। तर माधुरी मिसाळ यांना सहकारी म्हणून सूचना केल्याचं शिरसाटांनी स्पष्ट केलंय। हे पत्रव्यवहार करणं, घडी घडी पत्रव्यवहार करणे मला माझ्या स्वभावात नाही। मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचे ते दिलेले आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण नाही। तर संजय शिरसाटांना लवकरच गाशा गुंडाळावा लागणार असल्याचे हे संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहेत, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहेत। तसं काही नाही। बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही। प्रत्येक नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाहतो। सामन्यामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असं काहीच कधी होणार नाही। ते त्यांना काय ते काय भविष्य, अरे ते काय सरकारमध्ये आहेत का? त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवलंय का? त्यांच्या याच्यावर कसला विश्वास ठेवता? आम्ही सत्ताधारी आहोत, आम्हाला माहिती ना काय घडतं म्हणून। दरम्यान या सगळ्या वादावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीका केली आहे। तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करायचा प्रयत्न केलाय। नाईलाजाने झालेली महायुती दिसते आहे। प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री उद्या होईल अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे त्यांचे सहकारी, त्यांचे मंत्री कोणाचंही एकमेकांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे। सरकार राज्यामध्ये फेल्युअर झालेलं आहे आणि राज्यामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये आपापसातलेच वाद एवढे आहेत की प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणाने वक्तृत्व करतो, स्वतंत्रप्रमाणे वाद घालतोय आणि एक वाक्यता नसल्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही या महायुतीच्या माध्यमातून पाहतोय। फार वाद नाही आहे। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे, कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना, लाडकी बहीण मलाही सांगितलं, सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा। मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे। सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे, जसं आता मी माझ्या खात्यामध्ये 3000च्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत, महसुली हिअरिंग, आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहे।